नमस्कार. एक्झाम्पल आपण बघूया. इंटिग्रेशन ऑफ 3x + 4 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2x² + 2x + 1 dx. सो आधीच्या व्हिडिओमध्ये ह्या फॉर्मॅटमध्ये मीन्स न्यूमरेटर लिनियर फंक्शन अँड डिनॉमिनेटर क्वाड्रॅटिक फंक्शन ह्या फॉर्ममध्ये आलं तर कशा मेथडने सॉल्व्ह करायचे बघितले. ती मेथड आपण इथे अप्लाय करणार आहोत कारण u/v रूल आपल्याकडे नाही, इंटिग्रेशनमध्ये नाही. सो आपण जो न्यूमरेटर आहे तो थोडा ट्रान्सफर करणार नाही. न्यूमरेटरची व्हॅल्यू चेंज न करता त्या न्यूमरेटरचा फॉर्म आपण फक्त डिफरंट करणार. सो न्यूमरेटर कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज 3x + 4 हा न्यूमरेटर आहे. तो लिहिताना कसं लिहिणार आपण a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर क्वाड्रॅटिक फंक्शन मीन्स 2x² + 2x + 1. इथे स्क्वेअर रूट असेल तरी स्क्वेअर रूट ते घ्यायचं, फक्त क्वाड्रॅटिक फंक्शन प्लस बी. हे सॉल्व्ह करून ए आणि बीच्या व्हॅल्यूज काढायच्या आणि ह्या इक्वेशन मध्ये घेऊन हा जो न्यूमरेटर आहे तो ह्या फॉर्म मध्ये लिहायचा. सो इक्वेशन 1 ए आणि बीच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. सो विच इज इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इज 2 × 2 मीन्स 4x प्लस दिस 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 सो प्लस b multiplied by a 4 into a means 4ax plus this 2a plus b and left side is 3x plus 4. so x च्या टर्म दोन्ही साइडला आहेत आणि कॉन्स्टंट टर्म ही कॉन्स्टंट आहे 2a plus b कॉन्स्टंट आहे. सो कॉन्स्टंट अँड x च्या टर्म कंपेअर केल्या तर कंपेअरिंग ऑन बोथ साइड वी विल गेट we will get 3x is equal to x ची टर्म आहे. सो x सेम इज इक्वल टू 4ax. विचारणार आपल्याला x ची a ची व्हॅल्यू काढता येते का आपण चेक करूया. सो x कॅन्सल झाले, 4 इथे गेले, दॅट इम्प्लाइज a इज इक्वल टू 3/4. सो a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली जी इक्वेशन 1 मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायला लागते बिकॉज ह्या फॉर्मचं आपल्याला ह्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर करायचं. a ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर ए कम्पेअर करायचे, कॉन्स्टंटला कम्पेअर करायचे मीन्स 4 हा कॉन्स्टंट लेफ्ट साइडचा आणि राईट साइडचा कॉन्स्टंट इज 2a प्लस b. पण a ची व्हॅल्यू आपल्याला आहे अवेलेबल. सो पुट a व्हॅल्यू ऑफ a दॅट इम्प्लाइज 4 इज इक्वल टू 2 × 3/4 प्लस b. सो हे 2 झाले, हे 3/2 झाले, 3/4 मायनस 3/2 इज इक्वल टू b. That implies आता हे कॅल्क्युलेशन करा 4 × 2 8 - 3 5/2 सो 5/2. सो b ची व्हॅल्यू मिळाली 5/2 प्लस 5/2, a ची मिळाली प्लस 3/4. सो पुटिंग दिस व्हॅल्यूज ऑफ a and b in equation 1 we will get 3x + 4 can be written as this. सो इक्वेशन 1 मध्ये आता a आणि b च्या व्हॅल्यू घालायच्या. सो तुम्ही मेथड लक्षात ठेवा, मेथडच्या स्टेप्स काय आहेत ते लक्षात ठेवा. या पॅटर्न मध्ये आलं की आधी ह्या फॉर्मॅट मध्ये लिहून घ्यायचं ए आणि बी च्या व्हॅल्यू ह्या कंपॅरिझनने फाइंड आउट करायच्या, मग त्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायच्या आणि 3x4 हा वेगळ्या फॉर्म मध्ये कसा लिहिता येईल हे लिहून घ्यायचं. सो पुढे पुटिंग व्हॅल्यू ऑफ ए अँड बी 5/2 आणि 3/4. पुटिंग व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इन इक्वेशन 1 we will get 3x + 4 ही लेफ्ट साइड इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आली ती 3/4. सो 3/4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 2x² + 2x + 1 प्लस b आला होता 5/2 प्लस 5/2. सो आता आपल्याला असं मिळालं की 3x + 4 हा जो न्यूमरेटर आहे तो आपण रिप्लेस करू शकतो कुठल्या व्हॅल्यूने, तर ही जी राईट साइडची व्हॅल्यू त्या व्हॅल्यूने रिप्लेस करू शकतो. सो ते ह्या इक्वेशन 2 चा आपण यूज करणार आहोत आणि हे जे इंटिग्रेशन आहे ते फक्त रिराईट करायचं. इंटिग्रेशनची व्हॅल्यू चेंज करत नाहीये, फक्त न्यूमरेटरचं जे प्रेझेंटेशन आहे 3x + 4 ते ह्या फॉर्म मध्ये आणणार. ए आणि बी ठेवायचं नाही कारण ए बी अननोन आहेत, ते आपण फाइंड आउट केले जातात. त्यामुळे ह्या इक्वेशन 2 मधली जी राईट साइडची व्हॅल्यू आहे ती न्यूमरेटरला इथे रिप्लेस करायची. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ 3x + 4 dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2x² + 2x + 1 can be written as this. Integration of 3/4 derivative of dydx of 2x² + 2x + 1 plus 5/2. हे झाले न्यूमरेटरची व्हॅल्यू अँड हा डिनॉमिनेटर.
डिनॉमिनेटर इज दिस 2x² प्लस 2x प्लस 1 dx. आता याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, नेक्स्ट स्टेपला आपण याचा डेरिव्हेटिव्ह लिहू काढलं होतं आपण आधीच्या ह्याच्यात सुद्धा. सो फक्त आपण काय केलं की हे जे इंटिग्रेशन आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने राईट केलं फक्त, एवढाच फक्त डिफरन्स आहे. पण म्हणून कुठेही आपण ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू इथे चेंज केली नाही, बिकॉज दिस इक्वल टू दिस असं आपण म्हटलंय. सो हे दोन्ही सेमच आहेत. आता आपण हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करूया, म्हणजे ह्याचा आन्सर किंवा हे मिळेल आपल्याला. सो I इज इक्वल टू दिस. आता ते आपण सेपरेट वगैरे करणार आहोत. हे आपण एकदा इंटिग्रेशन लिहून घेऊया इथे. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3/4 आणि याचा डेरिव्हेटिव्ह लिहून घेतलं तरी झालं, इंटू काय ते 4x प्लस 2 प्लस b ची व्हॅल्यू 5/2 अपॉन दिस स्क्वेअर रूट ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1. सो आता आपलं हे इंटिग्रेशन आहे ते आपण सॉल्व्ह करूया. आता डिनॉमिनेटर सिंगल आहे, न्यूमरेटर मध्ये ह्या दोन टर्म्स आहेत, तो आपण सेपरेट इंटिग्रेशन घेऊ शकतो. ते सेपरेट इंटिग्रेशनला I1 I2 म्हणा आणि सेपरेटली I1 आणि I2 सॉल्व्ह करायचे. सो दॅट इम्प्लाइज विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस इज 3/4 इंटू 4x प्लस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1 dx. हे सेपरेट करायचं, साइन प्लस आहे मध्ये मायनस असेल तर मायनस द्यायची 5/2 अपॉन दिस स्क्वेअर रूट ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1 dx. 5/2 इंटिग्रेशनच्या बाहेर ते 3/4 इंटिग्रेशनच्या बाहेर. दिस इज I1 अँड दिस इज I2. सो इंटिग्रेशन I इज इक्वल टू I1 प्लस I2 असं लिहून घेऊया. तर आपण I1 आणि I2 काय ते कॅल्क्युलेट करूया. सो I1 इज इक्वल टू आता 3/4 आधीच इंटिग्रेशनच्या बाहेर कॉन्स्टंटच आहेत, आत ठेवायची गरज नाही. 3/4 इंटिग्रेशन ऑफ 4x प्लस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2x² प्लस 2x प्लस 1. सगळं जर एकत्र येत असेल तर करा सॉल्व, पण एवढा गोंधळ नको, कारण ह्याचं कुठे साईन कुठली मेथड यूज करायची सगळं केअरफुली करायला हवं. सो सेपरेट करा ही दोन्ही इंटिग्रेशन आणि सेपरेटली सॉल्व करा आणि मग त्या इक्वेशन मध्ये आणून सबस्टिट्यूट करा. याला इक्वेशन नंबर द्या 3. I इज इक्वल टू I1 प्लस I2 इज इक्वेशन 3. मग I1 I2 च्या व्हॅल्यू आपण I मध्ये इथे सबस्टिट्यूट करू. सो हे झालंय. आता इथे सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे या इंटिग्रेशनसाठी, बिकॉज डिनॉमिनेटरला जर t सबस्टिट्यूट केला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह बरोबर ऍडजस्ट होतोय न्यूमरेटरला. सो dt रिप्लेस होईल, जो कम्प्लीट न्यूमरेटर आहे त्याने dt रिप्लेस होईल. सो आपल्याला dt साठी ही सगळी टर्म आपल्याला मिळाली आहे, त्यामुळे इथे आता हे सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे. सो ह्या इंटिग्रेशनसाठी ही मेथड अप्लाय करणार आपण. पुट डिनॉमिनेटर स्क्वेअर रूटला नाही सबस्टिट्यूशन करायचं, फक्त आतल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला, कारण ते जास्त इझी आहे. स्क्वेअर रूटला जर सबस्टिट्यूशन केली तर डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट येतं आणि मग ते इथे नाही आहे अवेलेबल, तसं चालायचं नाही. ज्याला तुम्ही सबस्टिट्यूशन करता त्यानंतर जे न्यूमरेटरमध्ये टर्म्स आहेत त्या सगळ्या dt मध्ये ॲब्सॉर्ब झाल्या पाहिजेत, तरच त्याचा फायदा येते सबस्टिट्यूशन करून. सो पुट 2x² प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू t. सो वी नो दॅट ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय, दॅट इम्प्लाइज 4x प्लस 2 dx इज इक्वल टू dt. सो सगळा न्यूमरेटर रिप्लेस झाला dt ने, त्यामुळे हे इंटिग्रेशन सिंपल झालं. हे इंटिग्रेशन लक्षात ठेवा, हे नंतर सॉल्व करू. आधी आपण I1चं काय आन्सर येतं ते बघूया. सो दॅट इम्प्लाइज I1 बिकम्स, सगळी सबस्टिट्यूशन केली आपण, त्यामुळे I1 मध्ये काय करायला बघूया. देअरफॉर I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3/4 होते, कॉन्स्टंट म्हणून बाहेर ते बाहेर आहे आणि न्यूमरेटरला फक्त dt राहिलं, सगळं रिप्लेस झालं आणि डिनॉमिनेटरला रूट t. आता हे सिंपल झालं, आता हे सॉल्व करणं इझी आहे. सो विच इज इक्वल टू 3/4 इंटिग्रेशन ऑफ रूट, एक तर तुम्ही इथला 2 इथे ॲडजस्ट करून 1/2 रूटचं इंटिग्रेशन रूट t येतं. हा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकता, येतो नाही लक्षात आला त्या टीला इथे वरती न्या, म्हणजे होणार t⁻⁻1/2 dt आणि मग याचं x⁻n प्रमाणे तुम्ही आन्सर काढू शकता. सो 3/4 x⁻n प्रमाणे t⁻1/2 अपॉन 1/2 प्लस c.
आता माहिती असेल याचं इंटिग्रेशन तुम्ही काढू शकता. ह्यातल्या 2 आणि 2 इथे कॅन्सल होतील आणि t⁻1/t राहील. सो दॅट इम्प्लाइज 3/2 राहिले आणि t⁻1/2 1/2 म्हणा किंवा त्याला आपण c1 म्हणूया, कारण अजून i2चा पण एक कॉन्स्टंट येणार. सो √t म्हणा किंवा t⁻1/2 तर √t म्हणूया. पण t मीन्स काय होतं, हे होतं 2x² + 2x+. सो ते रिप्लेस करूया xच्या फॉर्ममध्ये. सो विच इज इक्वल टू 3/2 इंटू √2x² + 2x + 1 + c1. ही झाली i1 ची व्हॅल्यू. सो सेपरेट केल्यामुळे फास्ट आपण सबस्टिट्यूशनने i1 ची व्हॅल्यू काढू शकतो. आता जशी i1 ची काढली तशी i2 पण काय ते सिम्प्लिफाय होते बघूया आणि मग i1 + i2 ने i ची व्हॅल्यू मिळेल. i2 काय आहे आधी कन्सिडर करूया. इथे सबस्टिट्यूशन लागणार आहे का कुठला दुसरा फॉर्म्युला अप्लाय होतोय ते बघूया. सो i2 इज इक्वल टू 5/2 इंटिग्रेशन ऑफ 1/√2x² + 2x + 1 dx. आता इथे सबस्टिट्यूशन केली तर न्यूमरेटरमध्ये dx ॲब्सॉर्ब होणार नाही. न्यूमरेटरमध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह नाही आहे, त्यामुळे ते dt मध्ये होणार नाही. त्यामुळे इथे सबस्टिट्यूशन चालणार नाही. पण इथे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड जर यूज केली तर आपल्याला 1/a² + x² किंवा 1/√x² - जे काय असेल ते त्या फॉर्मॅटमध्ये ते जाईल आणि मग आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला यूज करता येईल. सो आपण ते त्या फॉर्ममध्ये नेऊया. पण इथे x² ला इथे कोइफिशियंट आहे 2, तो आपण याच्या बाहेर आणणार आहोत. म्हणजे थोडक्यात सगळ्याला 2 ने तिथे डिव्हाइड करून त्या 2 ला आपल्याला बाहेर आणायचे. पण हा 2 बाहेर येताना 2 म्हणून बाहेर येणार नाही, तर रूटच्या बाहेर येतो, त्यामुळे तो √2 म्हणून बाहेर येईल. पण आतमध्ये सगळ्याला 2 ने इथे डिव्हाइड करून त्याला √2 म्हणून बाहेर. कारण याच्यातून 2 बाहेर काढणार, याच्यातून 2 बाहेर काढणार, याच्यात नाहीये त्यामुळे इथे 1/2 राहील. सो विच इज इक्वल टू 5/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 √2 बाहेर आला आणि उरलेलं काय रूटमध्ये राहिलं, इथे x² राहिला, इथे x राहिला आणि इथे 1/2, कारण इथे 2 नव्हता म्हणून इथे 1/2 शिल्लक आहे. आता अल्जेब्राइक कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहिती असेल हे. सो हे सगळं आता राहिलं, ह्या √2 ला आपण इकडे आणूया. सो 5/2√2 इंटिग्रेशन ऑफ 1 dx लिहायला विसरायचं नाही, x² + x + 1/2. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 1/√2 वगैरे. इथे आपण थोडंसं आता काय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वगैरे यूज करून काय येते, कोणाच्या ॲडिशनच्या और कोणाच्या सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये येते काय चेक करूया. सो x² + x + 1/2 आपण कन्सिडर करू. x² + x + 1/2. आता याला प्लस आणि मायनस करायचं. कुठल्या टर्मने प्लस करायचं आहे तर 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ दिस ब्रॅकेट स्क्वेअर. सो प्लस 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ दिस म्हणजे 1 ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याने प्लस करायचं आणि त्याच टर्मने मायनस करायचं असतं. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड माहिती असेल तुम्हाला. सो 1/2 स्क्वेअरने प्लस आणि 1/2 स्क्वेअरने मायनस. सो दॅट इम्प्लाइज x² + x + 1/2 + 1/4 - 1/4. सो आपण व्हॅल्यू चेंज न करता ॲडजस्टमेंट केली. आता 1/4 इकडे आणायचं, कारण हा याला कम्प्लीट करणार आहे स्क्वेअरला. सो दॅट इम्प्लाइज x² + x + 1/4 हा प्लस 1/2 तिकडे नेऊया, प्लस 1/2 - 1/4. हे दोन कॉन्स्टंट आहेत, त्याचे ॲडिशन सबट्रॅक्शन करू आपण. इथे काय काय राहिलं, आता हा कोणाचा स्क्वेअर येणारच आहे, कारण आपण ती मेथडच यूज केली कम्प्लिटिंग स्क्वेअर. सो साधारण बघा की याचा स्क्वेअर रूट काढायचा, दॅट इज 1/2, याचा स्क्वेअर रूट x आणि इथे कोणतं साइन आहे प्लस. सो इट मस्ट बी x + 1/2 चा स्क्वेअर असणार. लक्षात नाही आलं तर करून बघा, चेक करून बघा x + 1/2 चा आहे का. याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, ट्रिक कशी, याचा स्क्वेअर रूट याचा स्क्वेअर रूट घ्यायचा 1/2 आणि साइन इथला द्यायचं. सो प्लस. सो हा x + 1/2 चा स्क्वेअर असणार या तीन टर्म्स प्लस 1/2 - 1/4 म्हणजे हाफ मधनं क्वार्टर गेलं म्हणजे किती राहिला, क्वार्टर राहिलं ना, हाफ मधनं क्वार्टर. लक्षात नसेल तर सरळ ते क्रॉस मल्टिप्लाय करा वगैरे. इथे 2 ने मल्टिप्लाय केलं मग 2 राहिलं, 2 - 1 अपॉन हा सेम झाला, मग 4 म्हणजे 1/4 वगैरे असं. सो प्लस 1/4. सो ह्या दोन टर्म्स आहेत त्या
x square plus 1/2 can be written as x plus 1/2 bracket square plus 1/4. So आपण हे इंटिग्रेशन आहे ते याने आता रिप्लेस. So that implies I2 is equal to 5/2√2 integration of 1 square root of this x plus 1/2 square plus 1/4. अर्थात 1/4 ला पण आपण स्क्वेअर म्हणणार आहोत कारण आपल्याकडे x square plus a square वगैरे अशा फॉर्म मधले फॉर्म्युले आहेत. So that implies 5/2√2 integration 1 square root of this x plus 1/2 bracket square plus कोणाचा स्क्वेअर आहे 1/4 चा स्क्वेअर रूट काय 1/2. सो 1/2 चा स्क्वेअर 1/2 स्क्वेअर. आता आपण बघितलं तर दिस इज x दिस इज a. सो 1 स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर हा फॉर्म्युला आठवा लॉगच्या फॉर्म मधला आहे. तो फॉर्म्युला इथे आता आपण या स्टेजला डायरेक्ट अप्लाय करू शकतो. सो 5/2√2 log ऑफ फॉर्म्युला आठवा तो काय आहे x मीन्स दिस x plus 1/2 x plus square root of this x plus 1/2 bracket square plus 1/2 square plus c2 म्हणणार कारण आपण i2 ची व्हॅल्यू काढली. सो i2 ची व्हॅल्यू मिळाली. ह्याला आपण डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय केलाय. हा कॉन्स्टंट आहे log of x प्लस ते स्क्वेअर रूट फॉर्म्युला आठवा log of x plus square root of x square plus a square plus कॉन्स्टंट. आता आपल्याला याचा आन्सर मिळालाय आणि आधीचा आन्सर आपण इथे लिहून ठेवला नाहीये पण तुमच्याकडे असेलच ते आधीचा आन्सर आपण I1 घेतलेलं होतं ते आन्सर आणि हे आन्सर या दोघांची ॲडिशन करूया. सो I इज इक्वल टू मला वाटतं ते 3/4 आलं होतं. therefore I इज इक्वल टू 3/4 नाही 3/2 होतं. I1 काय होतं आठवा 3/2 होतं. तुम्ही थोडं हा व्हिडिओ मध्ये मागे जाऊन चेक करा I1 काय आणि इथे जे काय असेल ते करेक्ट करा. 3/2 और 3/4 3/2 होतं स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 आणि इथे आपण त्या I1 चा आन्सर इथे लिहून नाही ठेवलं. प्लस c1 आणि c आपण सगळे ऍब्सॉर्ब करणार प्लस दिस 5/2√2 log ऑफ x plus 1/2 plus square root of x plus 1/2 square plus 1/2 square म्हणा किंवा 1/4 असं म्हटलं तरी चालेल. आणि सगळ्याला प्लस c1 आणि c2 आपण एकत्रच c म्हणून देणार. सो हे सगळं काय असणार आहे या इंटिग्रेशनचं आन्सर. सो ह्या टाईपचं थोडंसं लेंदी आहे कारण दोन इंटिग्रेशन सॉल्व्ह करायला लागतात. बिकॉज दिस px प्लस q म्हणजे हे जे लिनियर फंक्शन आहे ते आपण स्प्लिट करतो या फॉर्ममध्ये. त्यामुळे आपल्याला दोन इंटिग्रेशन सॉल्व्ह करतात आणि दोन्ही वेगवेगळ्या मेथडने आपण सॉल्व्ह करतो. सो थोडंसं लेंदी आहे पण कठीण नाही कारण जे दोन इंटिग्रेशन्स आपण सॉल्व्ह करतो त्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या सगळ्या आधी झालेल्या मेथड्सच आहेत. त्यामुळे त्याचे फॉर्म्युले किंवा ते कशा सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल. त्यामुळे अशा टाईपची इंटिग्रेशन आली तरी कठीण नाही. लक्षात ठेवायचं हा जो न्यूमरेटर आहे तो असा स्प्लिट करायचा आणि मग दोन इंटिग्रेशन सॉल्व्ह करून त्याचं आन्सर काढायचं. अर्थात अजून एक इथे तुम्ही इथे सिम्प्लिफाय करू शकता काही गरज नाही ते आपण डायरेक्ट फॉर्म्युलाच अप्लाय केला पण इथे अजून थोडं सिम्प्लिफाय म्हणजे हा ब्रॅकेट स्क्वेअर ओपन करा हा 1/2 चा स्क्वेअर करा आणि मग आतल्या जे काही स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जे आहे ते तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. तर तुम्ही अजून थोडं सिम्प्लिफाय करून पण आन्सर लिहू शकता. 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 प्लस 5/2√2 हेच आन्सर आहे फक्त थोडं सिम्प्लिफाय करून घेतलं. लॉग ऑफ दिस x प्लस 1/2 ते काही प्लसच आहे त्यामुळे ब्रॅकेट घालायची गरज नाही. x प्लस 1/2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ आता हे जर सिम्प्लिफाय करायचं आलं तर काय होणार ते परत x स्क्वेअर प्लस 2 × 1/2 x plus this 1/2 square means 1/4 this 1/2 square means 1/4 so x square plus a 2 cancel झाले म्हणजे plus x आणि 1/4 plus 1/4 म्हणजे क्वार्टर प्लस क्वार्टर म्हणजे किती याला हाफ सो 1/2 plus 1/2 आणि याला प्लस c.
सो तुम्ही ह्या स्टेजलाच हे आन्सर आहे असं पण म्हणू शकता, की अजून थोडंसं हा फक्त जो हे तेवढंच फक्त इथे सिम्प्लिफाय करून आपण दिले, त्यामुळे हे आन्सर आहे असं आपण म्हणू शकतो. सो हे तुमचं फायनल आन्सर आहे.